केतन अग्रवालचा जीव गेला, पण मुख्य आरोपी सिया गोयलचा माज अजूनही उतरलेला दिसत नाहीये. आक्षेपार्ह आणि अश्लील हावभाव ते मधलं बोट हे सर्व प्रकरण पाहता तिची मुजोरी अजूनही कायम असल्याचं नक्कीच म्हणता येईल. एका बाजूला पुणे पोलीस लोहगडावर तब्बल 350-400 फूट खोल दरीत डमी पुतळ्याच्या मदतीनं हत्येचा प्रत्येक क्षण पुन्हा उभा करतायत. धक्का किती जोरात दिला गेला, शरीर किती अंतरावून जाऊन पडलं, हा अपघात होता की थंड डोक्यानं आखलेला कट, या प्रत्येक प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर शोधण्यासाठी सीन रिक्रिएशन केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याच प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल पोलिसांच्या ताब्यात असतानाही प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर मधलं बोट दाखवत आक्षेपार्ह हावभाव करताना दिसली. त्यामुळे या प्रकरणात आता केवळ हत्येच्या तपासाची नाही तर या आरोपीच्या मानसिकतेचीही चर्चा सुरू झाली. पोलिसांनी आधी सियाची कसून चौकशी केली, तिनं केतनला कोणत्या पोझिशनमध्ये आणि किती ताकदीनं ढकललं याचं सविस्तर वर्णन केलं. या माहितीच्या आधारे फॉरेन्सिक टीमनं हुबेहूब केतनच्या उंचीचा, शरीर यष्टीचा आणि वजनाचा एक पुतळा, जो आपण डमी म्हणतो, तो तयार केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या दिवशी घटनास्थळी नेलं. प्रथम 28 जून रोजी सिया गोयल हिच्या उपस्थितीत तर 1 जुलै रोजी चेतन चौधरी याला लोहगडावर नेऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. डमी पुतळ्याचा वापर करून धक्का दिल्यानंतर शरीराचा वेग, दिशा आणि ते किती अंतरावर जाऊन पडू शकतं याची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं. तो न्यायालयात महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा म्हणून सादर करण्याची तयारी सुरू आहे. मात्र खरी बातमी इथं, हा पुतळा कोणाच्या धक्क्याने कुठवर गेला, कोणी जोरात धक्का दिला, तर उत्तर आहे चेतननं जोरात धक्का दिला. सियानं दिलेला धक्का हा चेतनच्या धक्क्यापेक्षा कमी ताकदीचा होता आणि दोघांचे जबाब पाहता ही कृती जी आहे ती विसंगत ठरते. आता या सर्व पुराव्यांच्या विश्लेषणानंतरच खरं काय घडलं होतं ते समोर येईल. इतकंच नाही तर या घटनास्थळी आरोपींच्या हालचालींची पडताळणी करण्यासाठी गेट अनालिसिस सारख्या आधुनिक फॉरेन्सिक तंत्राचाही वापर करण्यात येत असल्याचं कुठेतरी समजतं. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीनं तो आरोपी चालत असताना किंवा धावताना त्याच्या शरीराच्या हालचाली, चालण्याची पद्धत, पावलांचा वेग आणि देहबोली यांचा अभ्यास केला जातोय. घटनास्थळी आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती आरोपी चेतनच आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी हे तंत्र वापरलं जात आहे. या प्रकरणातही चेतन चौधरीच्या हालचालींचं विश्लेषण करण्यात आलंय. या तपासादरम्यान सियाला तिच्या राहत्या घरी नेण्यात आलं होतं. मात्र घरातून बाहेर पडताना तिनं पत्रकारांकडे पाहत मधलं बोट दाखवून अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला. महिला पोलीस कर्मचारी तिला घेऊन जात असताना तिनं हे हावभाव केले. पाश्चिमात्य संस्कृतीत मधलं बोट दाखवणे अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद इशारा मानला जातो. त्यामुळे तपास सुरू असताना आरोपींकडून अशा प्रकारची सार्वजनिक कृती झाल्यानं संताप व्यक्त होतोय. सिया गोयलच्या या कृतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की हा केवळ माध्यमांविषयीचा रोष होता तिचा, की समाजाच्या प्रतिक्रियांना दिलेलं तिनं आव्हान होतं, की तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबतचा अति आत्मविश्वास, याचं उत्तर अद्याप कोणाकडेच नाही. मात्र एका बाजूला पोलीस वैज्ञानिक पुरावे गोळा करून न्यायालयात मजबूत खटला उभा करण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला मुख्य आरोपींचं असं वर्तन या प्रकरणाकडे पाहण्याचा आता समाजाचा दृष्टिकोन अधिक तीव्र झालाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.